मॅचला होईल सुरुवात. सलामीची जोडी आपल्याला स्ट्रायकिंग एंडला बॅट्समन पाहायला मिळतोय. स्वतः टीमचा महानायक अभि जोशी आणि त्याचबरोबर अनिकेत साळुंके. तर गोलंदाजीच्या मार्कवर नमित पाटील, एक दर्जेदार अष्टपैलू खेळाडू. मॅचला होईल सुरुवात. काँग्रेस रबर बॉल चषक 2024 या पर्वाला होते सुरुवात. ओव्हर द विकेट. पहिल्याच बॉलवर आक्रमण केलंय. आपल्या आक्रमकतेच्या जोरावर यंदाचा हंगाम ज्या खेळाडूने गाजवलं तो खेळाडू अभि जोशी पहिल्याच बॉलवर आक्रमकतेच्या स्वरूपामध्ये हा स्ट्रोक त्याने केला आणि पहिल्या बॉलवर आपले इरादे स्पष्ट करत असताना त्याच्या बॅटमधून येतोय हा षटकार. षटकाराने स्कोरबोर्ड ओपन झाले. टीम ऐरोली कोळीवाडा ऐरोली या टीमचं देखील क्रिकेटमध्ये नाण्याच्या दोन बाजू असतात. एकीकडे संयम तर एकीकडे आक्रमण पाहायला मिळते. आणखीन एक फुलटॉस पद्धतीचा हा बॉल, घुटना टेक और सिक्सर देख, सलग बॅक टू बॅक दुसरा षटकार. अभि जोशी इन ऍक्शन मोड मध्ये येत असताना त्याच्या बॅटमधून येतोय आणखीन एक षटकार. दोन षटकाराच्या साह्याने आतापर्यंत 12 धावा. धावफलकाची गती वाढवण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातोय. भले टॉस पराभूत झाले परंतु मॅच अजून बाकी आहे आणि या मॅच मध्ये जिंकण्यासाठी आम्हाला पहिल्या सत्रामध्ये एक मोठं लक्ष्य सेट करायचं आहे. आणखीन एक फुल टॉस पद्धतीचा हा बॉल, बॅक टू बॅक सलग तिसरा षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. आज एक नवा विक्रम अभि जोशीच्या नावावर होईल की काय असं प्रश्नचिन्ह मायबाप प्रेक्षकांच्या मनामध्ये निर्माण झालंय. सलग 3 बॉलमध्ये 3 षटकार आतापर्यंत लगावलेत. अनेक विक्रमी खेळ या खेळाडूच्या नावावर आपल्याला पाहायला मिळालात, परंतु आज देखील त्याच इराद्याने हा खेळाडू खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. हा बॉल देखील थोडासा धीम्या गतीने होता परंतु ऑफस्टिकच्या बराचसा बाहेर हा बॉल रिलीज केलाय. पंच सुमित पाटील यांचा इशारा येतो. वाईट +1. टोटल 2 रन देखील ऍड होत आहेत आणि 2 रनच्या साह्याने आतापर्यंत 20 धावा स्कोरबोर्डवर आपल्याला पाहायला मिळतात. रबर बॉल क्रिकेट म्हटल्यानंतर भरपूर मोठं टार्गेट देखील सातत्याने आपल्याला पाहायला मिळालेत, परंतु आज काँग्रेस रबर बॉल चषक 2024 या स्पर्धेमध्ये पहिल्या उद्घाटनीय मॅच मध्ये किती धावांचं लक्ष असेल हे प्रश्नचिन्ह देखील निर्माण झाले. हा बॉल देखील लाईन चांगली होती की काय, परंतु पंचांकडे स्ट्रॉंग अपील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. पंचांनी अपील फेटाळली. पंचांचा निर्णय अंतिम असेल आणि व्हाईट बॉल. आणखीन एक अवांतर स्वरूपामध्ये एक धाव ऍड केली जाते. टीमची धावसंख्या आतापर्यंत स्कोरबोर्डवर 21 धावा आतापर्यंत स्कोरबोर्डवर आपल्याला पाहायला मिळतात. अवांतर धावा रोखाव्या लागतील, कारण ज्यावेळेस तुम्ही पहिल्या इनिंगमध्ये अशा धावा खर्च करता, सेकंड इनिंगमध्ये टार्गेट चेस करत असताना याच धावा कधी कधी तुम्हाला पराभवाच्या दिशेने देखील घेऊन जाऊ शकतात. हा बॉल देखील वेग भन्नाट होता, परंतु या क्षणाला आणखीन एक व्हाईट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. सलग 3 षटकार आल्यानंतर सलग 3 व्हाईट बॉल आपल्याला पाहायला मिळालेत. नमित पाटीलच्या माध्यमातून कुठेतरी थोडासा महागडा ठरलाय, परंतु कमबॅक करण्यासाठी विकेट प्राप्त मात्र जरूर करावा लागेल. आणखीन एक लॉंग अँड हाय. अभि जोशी सलग 4 बॉलमध्ये 4 षटकार. लाजवाब बॅटिंगचा नजराना. पहिलं सत्र आणि या पहिल्या सत्रामध्ये धावांचा मोठा धमाका. 4 बॉलमध्ये 4 षटकार आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळालेत. आज मात्र एक नवा विक्रम या ठिकाणी होईल की काय या स्पर्धेमध्ये अशी प्रतीक्षा मात्र जरूर मायबाप प्रेक्षकांना लागली. तर नुकतेच ज्यांचं आगमन होते, वेलकम प्रेमनाथजी मडवी. एक क्रिकेट प्रेमी म्हणून आज ज्यांची ओळख संपूर्ण नवी मुंबईमध्ये आपण पाहतोय. गोलंदाज पुन्हा एकदा नमित पाटील सज्ज होईल. या बॉलवर देखील 5 बॉलमध्ये 5 षटकार. आज मात्र या मैदानाच्या चौफेरीन फक्त वादळ घुमतय अभि जोशी या नावाचं. 5 बॉलमध्ये 5 षटकार आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळालेत. मूर्ती लहान परंतु कीर्ती महान. धीम्या गतीचा हा बॉल, परंतु लेग स्टिकच्या बराचसा बाहेर हा बॉल रिलीज केलाय. आज मात्र एक नवा विक्रम अभि जोशीच्या नावावर होईल की काय. 5 बॉलमध्ये 5 षटकार आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळालेत. हलक्या हाताने सन्मान दिलाय, जरूर कौतुक करावा लागेल. एकदा जोरदार टाळ झाला पाहिजे या बॅट्समन साठी, कारण 5 बॉलमध्ये 5 षटकार लगावले परंतु शेवटच्या बॉलवर जरूर सन्मान दिला.
कारण आज आपण पाहिलं तर एक लाजवाब प्रात्यक्षिक पाहायला मिळालं. 6 बॉलमध्ये 31 रन त्याने कंप्लीट केल्या आणि 36 रन आतापर्यंत स्कोरबोर्डवर आपल्याला पाहायला मिळतात. एक धमाकेदार बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते. अभि जोशीच्या माध्यमातून स्पेल नंबर 2 आणि दुसऱ्या ओव्हरसाठी इन्व्हाइट केले. पहिलाच बॉल ऑफस्टिकच्या बराचसा बाहेर हा बॉल रिलीज केलाय. विशालला इन्व्हाइट केलं सेकंड स्पेलसाठी आणि टीमची धावसंख्या आतापर्यंत स्कोरबोर्डवर 37 रन आतापर्यंत पाहायला मिळत आहेत.